नमस्कार, मी दीपक राजेभाऊ इंगळे, एकुरगा या गावातील जिल्हा परिषद शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य आणि एक नागरिक या नात्यानं आज आम्ही आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समस्या घेऊन या ठिकाणी सीओ कडे आलो होतो। तर आमची लातूरच्या जिल्हा परिषद सीओना पहिली मागणी अशी आहे की आमच्या गावामध्ये जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ती लातूर तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची आहे। आणि आमची मागणी अशी आहे की 7वी पर्यंत वर्ग आमच्या गावात चालतात, तर 8वीचा वर्ग सुरू करावा। 8वीची मान्यता आमच्या गावाला शाळेला भेटावी आणि तसा प्रस्ताव आम्ही ग्रामसभा, शाळा व्यवस्थापन समिती, बीट शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी त्या सर्वांचे ना हरकत आणि प्रस्ताव आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। फक्त लातूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि सीओ यांनी जर त्यांना मान्यता दिली तर आमच्या गावामध्ये 8वीचा वर्ग सुरू होऊ शकतो, ही आमची या ठिकाणी पहिली मागणी होती। आणि जी दुसरी मागणी आहे, आम्ही दिनांक 22/5/2025 रोजी लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून याविषयी चर्चा करण्यासाठी आलो असता त्यावर लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आम्हाला आमचं समाधान केलं नाही, आमच्याशी त्या उद्धटपणे वागल्या, आम्हाला त्यांनी उत्तर दिले नाहीत। एवढंच नाही तर त्यांच्या कार्यालयामधून त्या निघून गेल्या, त्यांच्या हातात असलेल्या फाईल त्या ठिकाणी त्यांनी आदळल्या आणि आम्ही लेखी मागितल्यानंतर तेथून त्या ठिकाणी उठून निघून गेल्या। 15-20 मिनिटं आम्ही त्यांची वाट बघितली परंतु ते काही आले नाहीत आणि आम्ही जसंही कार्यालयातून बाहेर पडलो तर त्या ठिकाणाहून त्या डबल त्या ठिकाणी वापस आल्या। तर आज आम्ही लातूरच्या सीओना त्यांची तक्रार केली, त्यांच्या निलंबनाची मागणी केली। अशा उद्धट बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर दडपण असलं पाहिजे, तरच ते या ठिकाणी भविष्यामध्ये सामान्य जनतेशी आणि प्रशासनाच्या संघटनेच्या प्रतिनिधीशी व्यवस्थितपणे वागतील। आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या दिनांक 3 जून 2025 रोजी लातूरच्या सीओ कार्यालयासमोर आम्ही सर्व गावकरी आणि सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, धरणे प्रदर्शन करू। तसेच याचं एक तक्रार आम्ही लातूर ग्रामीणच्या आमदाराला करू, त्यांना पण आम्ही या ठिकाणी लक्ष घालण्याची विनंती करू। आणि तरीही आमचं आंदोलन, आमच्या मागण्या नाही मान्य झाल्यास येणाऱ्या काळामध्ये या बेशिस्त अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू। आणि दिनांक 18 जून 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही धरणे आंदोलन करू, असा इशारा आज आम्ही सर्व गाववाल्याच्या वतीनं आम्ही आणि राष्ट्रीय किसान मोर्चा आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या वतीनं आम्ही दिलेला आहे।